तर मनोज जरांगे यांना नक्षलवादी जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ओबीसी नेते मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले पाटील यांनी केली आहे। जरांगे यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार नसतील तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी देखील ओबीसी नेत्यांनी केली आहे। आणि या ओबीसी नेत्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। हे जाणून घेण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते ज्यांनी उपोषण केलं होतं, हाकेंनी उपोषण केलं होतं, नंतर जरांगेंनी केलं होतं, त्यावेळेस ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले पाटील। मला सांगा, आता जरांगेंनी सरकार उठवण्याची भाषा सुरू केलेली आहे, तुमचं काय म्हणणं आहे? राज्य सरकारचं जे काही संविधानिक पद्धतीने जे चाललेलं असतं ह्याला मी मानत नाही आणि ह्याला आव्हान जरांगे देतोय। म्हणजेच हे नक्षलवादापेक्षा वेगळे आहे का? जरांगे हा आता नक्षलवादी भाषा बोलायला लागलेला आहे। मनोज जरांगे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा नक्षलवादी आहे, त्यांनी ते करून दाखवलेलं आहे। बीडमध्ये हॉटेल झाली, आमदारांची घरं झाली आणि आता म्हणतोय आम्ही मुंबईत घुसणार, कोण येतंय ते मला हे करून दाखवा। तो आमदारांना चॅलेंज करतोय, पोलिसांना चॅलेंज करतोय, गृहमंत्र्याला चॅलेंज करतोय, मुख्यमंत्र्याला आईमाईवरनं शिव्या देतोय। मग याच्यापेक्षा वेगळा नक्षलवाद काय असू शकतो? आमचं म्हणणं आहे की फडणवीस साहेब, हे राज्य कायद्यावर चालतं का जरांगेच्या धमक्यावर चालतं हे तुम्ही स्पष्ट करावं। आम्ही पण महाराष्ट्राचे नागरिक आहेत। सरकार काय करतंय? अहो, त्या बिंडोकला कळालं पाहिजे, आरक्षणाचा सरकार पाडण्याचा काही संबंध येत नाही। सरकार पाडायचं म्हटलं तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील आणि निवडणुकामध्ये ज्याला मतदान जास्त होईल तो निवडून येईल, ज्याला कमी होईल तो पडल। त्याच्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात। असं सरकार उलथून टाकण्याची भाषा म्हणजे याच्या हातात काय? आणि मागच्या वेळेसच शिव भाजपच्या विरोधात होता, यांनी काय करून दाखवलं? याला 288 उभा करायची होती, त्याच्यात बी त्यांनी काही त्याचं करून दाखवलं नाही आणि विरोधात असताना शरद पवारांच्या सोबत होता। मग शरद पवारांचे किती आमदार निवडून आले? हे फक्त फेका मारतं, वल्गना करतं, याचं काही खरं नाही।